प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्यों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 1 जुलै 2025 मंगळवार. परमेश्वरास आवडणारी उपासना. परमेश्वराने आबेल व त्यांची अर्पणास मान दिला, परंतु कैन व त्यांची अर्पणास मान दिला नाही. उत्पत्ती अध्याय 4 आणि 5 वचन. खऱ्या उपासनाचे उंचीवर पोहोचण्यामध्ये अनेक अडथळे असू शकतात. तसेच काही लपलेली कारण ती अस्पष्ट करू शकतात. जसे परमेश्वराने कैन व त्यांची अर्पणास नकारले, तसेच कधीकधी आपली स्तुती, कृतज्ञता किंवा अर्पणाही नाकारू शकतो. आपल्या हृदयाची स्थितीवर आधारित आपण प्रभूला उपासना अर्पण करत असताना ती खरी प्रेम व आपुलकीने यावी लागते, फक्त जबाबदारी म्हणून नव्हे. अनेक ख्रिस्ती कुटुंब रविवारची चर्चमध्ये जाण्याला एक जबाबदारी समजतात. ते चर्चमध्ये फक्त आपली कर्तव्यपूर्ती करण्यासाठी जातात आणि बदल न होता घरी परततात. असे लोक ना परमेश्वराची इच्छा समजून घेण्याचे प्रयत्न करतात, ना त्याला संतुष्ट करण्याचे. असा उपासकाबद्दल येशू म्हणतो, दबिकाने येसायाने तुमची बद्दल योग्य भविष्यवाणी केली आहे. तो म्हणतो, हे लोक तोंडाने माझ्या जवळ येतात आणि ओठांनी मला सन्मान देतात, पण त्यांचे हृदय मात्र माझ्यापासून दूर आहे आणि ते व्यर्थ उपासना करतात, कारण ते मनुष्याचे आज्ञाप्रकार शिकवतात. मत्ती 15 अध्याय 7-9 वचन. उपासनेतील एक मोठा अडथळा म्हणजे दांभिकपणा. दांभिकपणा म्हणजे काय? म्हणजे आपण ओठांनी परमेश्वराजवळ आलो, पण आपले हृदय मात्र दूर राहिले. आपले शब्द आणि कृत्य यामधील विसंगती हे त्यांचे लक्षण. प्रभूला कधीच दांभिक बोलणे, जबाबदारी म्हणून केलेली उपासना किंवा केवळ सवयीने केलेली स्तुती आवडत नाही. कैनने अर्पण आणले, पण ते फक्त कारण त्याला हवे होते. त्याने आपले हृदय तपासले नाही की काय परमेश्वराला आवडले हे शोधले नाही. त्याच्या अर्पणात रक्त नव्हते, केवळ बलिदानाचे रक्त. दोषी मन स्थितीला शुद्ध करू शकते, आपल्याला परमेश्वरासही पुन्हा एक करू शकते आणि आपल्याला त्याचे जवळ आणू शकते. पण आबेलकडे बघा, त्याला परमेश्वराला संतुष्ट करणारे बलिदान अर्पण करायचे होते. विश्वासाने त्याने आपले हृदय परमेश्वराची हृदयाशी जोडले आणि असे अर्पण केले जे स्वीकारले गेले. ख्रिस्ताचे कल्वरीवरील बलिदानाकडे लक्ष ठेवून आबेल एका कोकराचे बलिदान अर्पण केले. प्रभू येशू देवाचे कोकरू यांचे आगाऊ छायाचित्र. ते अर्पण स्वीकारले गेले. प्रेमी देवाची संतानो, तुमची उपासना सदैव परमेश्वराला संतोषदायक असो. चिंतनासाठी श्लोक म्हणून हे बंधूंनो, मी तुम्हाला देवाचे दयेमुळे विनंती करतो की तुमची शरीरे देवाला पवित्र आणि त्याला स्वीकारार्ह अशी जीवित अर्पण म्हणून अर्पण करा. हीच तुमची समंजस उपासना आहे. रोमकारस 12 अध्याय 1 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी आयुब 20 अध्याय 21 अध्याय, संध्याकाळी प्रेषिताची कृत्ये 10 अध्याय 24 वचन से 48 वचन. धन्यवाद.